नमस्कार. आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत अख्ख्या मसुरांची आमटी. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. हे अख्खे मसूर स्वच्छ निवडून खडे काढून धुवून हे कुकरला एक टोमॅटो टाकून कट करायचं टोमॅटो आणि त्यातच टाकायचं आणि थोडं पाणी ठेवायचं आणि ह्या फास्ट गॅसवरती एक शिटी आणि मग गॅस कमी करून 3 शिट्या अशा शिट्या काढून घेऊन चांगला नरम शिजवून घेतलाय. हे तेल लागेल आपल्याला फोडणीसाठी. कोथिंबीर, कढीपत्त्याची 2-3 पानं, आणखी लसूण फोडणीसाठी, ही मोहरी लागेल थोडीशी, जिरे, लाल तिखट, थोडंसं पाणी आणि मिठाची आवश्यकता नाही कारण मीठ शिजतानाच टाकलेलं आहे आपण. याच्यात मी आता गरम पाणी लागेल तेवढं टाकून घेते. आपल्याला जेवढी आमटी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. चांगले शिजले एकजीव. आता हळद टाकूया थोडीशी. झटपट होते, फारसे काही मसाले टाकायची गरज नसते त्याच्यात. अशी पण साधी सोपी आणि छान लागते. कांदा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर कोणतंही टाका. आपण जसं तिखट खातो तसं टाकायचं, कमी जास्त. आणि आता आपण हे हाटून घेऊया चांगलं एकजीव करून रवीनी. आता ह्या अख्ख्या मसुरा शिजवून घेतलेल्या चांगल्या हाटून घेतल्यात रवीनी. शिजतानाच टोमॅटो टाकलेलं कट करून, थोडंसं मीठ टाकलेलं. टोमॅटो बघा दिसून पण येत नाही, एवढं एकजीव होऊन गेले त्याच्यातच. मस्त खडे काढायचे अख्ख्या मसुरांचे, निवडायच्या, स्वच्छ धुवायच्या आणि शिजत ठेवायचे पाणी अंदाजाने ठेवून. हे 200 ग्राम घेतलेले मी आता हे भांडं तापत ठेवले फोडणीसाठी. तेल टाकून घेऊया आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर जिरा पावडर, धना पावडर हे डाळीमध्येच टाकायचं. आता आपण मोहरी टाकूया, एक छोटा चमचा. जिरं टाकूया, एक छोटा चमचा. तडतडून घ्यायचं जरा चांगलं. आता लसूण टाकून घेऊया. लसूणच्या 10 ते 12 पाकळ्या घेतलेले, ते बारीक करून घ्यायचे जरा. कढीपत्ता टाकूया थोडासा. थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकूया आपण. गॅस मी फास्टमध्येच ठेवलाय. आता आपण हे अख्ख्या मसुरा एकजीव केलेत शिजवून, रवीने चांगले हाटले. आता फोडणीत करून घेऊया. फोडणी दिल्या 1 मिनिट असं ठेवायचं वरती झाकण. म्हणजे आपण ते फोडणी देतो ते तेल उडतं ना, ते आतमध्येच पडतं. त्याचा सुगंध आणि स्वाद खूप छान लागतो. आता हे आपण एक 5 मिनिट उकळून घेऊया गॅस मध्यम ठेवून. ओतू गेलं नाही पाहिजे जेणेकरून. आता 5 मिनिट होऊन गेलेत. आता मस्त छान उकळा आलाय अख्ख्या मसुराच्या आमटीला. आता आपण गॅस बंद करून घेऊया. थोडी कोथिंबीर टाकू. अशी पण आपण आमटी करू शकतो. अख्ख्या मसुरा कुकरला लावायच्यात. टोमॅटो टाकायचं, थोडं आलं टाकायचं, लसूण टाकायची,
हळद मीठ असं पण शिजवून घेऊन आपण वरून फोडणी तडका मारू शकतो वरून. आणि ही साधी आणि सोपी पद्धत मी दाखवली तुम्हाला. आता आपण डाळ आमटी काढून घेऊया खाण्यासाठी. आता आपली आमटी तयार आहे अख्ख्या मसुराची, खाण्यासाठी भात भाकरी बरोबर छान लागते आणि साधी आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे. मस्त होते. करून बघा, खा आणि मला जरूर कळवा. धन्यवाद.